हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 21. बाह्यस्पर्शे स्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. भाषांतर. असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखांमध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्मास्थायी एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. तर प्रेक्षक हो, आपण या 5व्या अध्यायामध्ये आत्मसाक्षात्कारी मनुष्याची लक्षणे बघत आहोत. मागील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की असा स्थिर बुद्धी मनुष्य किंवा आत्मसाक्षात्कारी भक्त हा मोहरहित असतो, म्हणजे तो या भौतिक जगाच्या मोहात पडत नाही, त्याचं पतन होत नाही. आणि ते कसं हे भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर प्रेक्षक हो, आत्मसाक्षात्कारी मनुष्य हा भौतिकवादी मनुष्याप्रमाणे बाह्य इंद्रिय सुखांमध्ये आसक्त नसतो, म्हणजे त्याला या भौतिक जगातील इंद्रिय विषयांमध्ये काहीही रुची नसते. उदाहरणार्थ, काही भौतिकवादी लोक असा विचार करतात की जर माझ्याकडे भरपूर पैसा असेल तर मी सुखी राहू शकतो, त्यामुळे ते संपत्तीच्या मागे धावतात. किंवा कोणी म्हणतो की माझ्याकडे भरपूर सुखसंपत्ती आहे, पण मला प्रसिद्धी हवी आहे. ते प्रसिद्धीच्या मागे धावत असतात, ते प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करायला तयार असतात. तर इतर कोणी म्हणतो की माझं सुख संबंधांमध्ये आहे, माझं कुटुंब, माझे मित्रमैत्रिणी, माझे हे, माझे ते इत्यादी. तर इतर कोणी इंद्रिय सुखामध्ये, जसं की मादक द्रव्यांचं सेवन, जुगार वगैरे, किंवा चमचमीत मसालेदार पदार्थांच्या सेवनामध्ये सुख शोधतात. अशा प्रकारे भौतिकवादी लोक त्यांच्या बाहेर, म्हणजे या बाह्य भौतिक इंद्रियांनी या भौतिक जगामध्ये भौतिक विषयांना भोगून भौतिक सुख मिळवू इच्छितात. पण ते खरंच 100% कायमस्वरूपी सुखी होतात का? तसं असतं तर रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमध्ये विचारलंच नसतं की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. बरोबर. मग जर आपल्याला कायमस्वरूपी शाश्वतरित्या सुखी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर त्यासाठी आपण आपल्या बाहेर नाही, तर आपल्या आतमध्ये, हृदयामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये ते सुख शोधलं पाहिजे. कारण सुख शोधण्यामध्ये समस्या नाही, तर ते चुकीच्या ठिकाणी शोधण्यामध्ये समस्या आहे. उदाहरणार्थ, हरणाच्या नाभीमध्ये सुगंधी कस्तुरी असते आणि त्याबद्दल पूर्णपणे अज्ञान असल्यामुळे ते हरिण त्या सुगंधाच्या शोधामध्ये सर्वत्र धावत असते. त्याचप्रमाणे निर्बुद्ध लोक या भौतिक जगामध्ये इकडे तिकडे पैशामध्ये, स्त्री पुरुष एकमेकांमध्ये, तसेच खोट्या प्रतिष्ठेमध्ये, अधिकारामध्ये सुख शोधतात. पण त्यांना माहीत नसतं की या भौतिक जगामध्ये आपण कशातही सुख मिळवू शकत नाही, तर ते प्रत्येकाच्या आतमध्ये, म्हणजे आत्म्याच्या संतुष्टीमध्येच असतं. म्हणून श्रीकृष्ण इथे स्पष्टपणे सांगतात की तोच मनुष्य असीम सुखाची प्राप्ती करतो जो भौतिक नाही तर आत्मिक, आध्यात्मिक सुखाच्या शोधात असतो, सतत भक्तियोगामध्ये युक्त असतो. आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे, कारण तो शाश्वत आंतरिक आनंद बाह्य तात्पुरत्या गोष्टींमधून मिळतच नाही. उदाहरणार्थ, 51 वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये एक तरुण भक्त होते जे प्रभुपादांचे शिष्य होते. ते भक्ती करत करत एका हॉटेलमध्ये साफसफाई करण्याची नोकरीही करत होते. मग ते रोज सकाळी लवकर उठून हरे कृष्ण महामंत्राचा जप करून, प्रभुपादांचं प्रवचन ऐकून, भगवंतांचं दर्शन घेऊन नोकरीवर जात असत. एके दिवशी हॉटेलमध्ये साफसफाई करता करता ते आनंदाने हरे कृष्ण महामंत्र गुणगुणत होते. हे तेथे जेवणासाठी आलेल्या एका धनसंपन्न मनुष्याने बघितलं आणि तो क्रोधित झाला, कारण त्याच्याजवळ जगातील सर्व सुखसोयी होत्या. त्या काळातील जगातील सर्वात मोठी महागडी गाडी होती, त्याच्याकडे खूप महागडे कपडे होते, त्यानं रोलेक्सचं घड्याळही घातलेलं होतं, त्याच्याजवळ भरपूर पैसा होता. परंतु तरीही तो दुःखी होता. आणि ते हरिनाम गुणगुणणारे भक्त मात्र त्यांच्या साधारण पगाराच्या नोकरीमध्येही आनंदी होते. हे बघून तो तथाकथित श्रीमंत मनुष्य म्हणाला की माझ्याकडे सर्व सुखसंपत्ती आहे, हे आहे, ते आहे, पण मी सुखी नाही. परंतु तो एक साफसफाई करणारा कर्मचारी इतका आनंदी, सुखी कसा काय आहे? असं कसं शक्य आहे? हा तर अन्याय आहे ना. प्रेक्षक हो, याचं कारण म्हणजे तो मनुष्य त्याचं सुख बाहेर, म्हणजे त्याच्या गाडीमध्ये, घड्याळामध्ये, कपड्यांमध्ये शोधत होता.
आणि ते भक्त मात्र भौतिक कमाई थोडीशीच असली तरी भक्तीमधील आध्यात्मिक सुखानं आंतरिक श्रीमंतीचा अनुभव घेत होते. हे आहे शाश्वत आध्यात्मिक सुख, आनंद. जेव्हा आपण याच्यामध्ये रमतो तेव्हा आपल्याला भौतिक गोष्टींनी, म्हणजे आपण काय कपडे घातलेले आहेत, आपली केशरचना कशी आहे, आपली गाडी, घर मोठं आहे की छोटं आहे, यानं काहीही फरक पडत नाही. आनंद हे भौतिक समाधानाचं उत्पादन नाही, तर ते श्रीकृष्णांप्रतीच्या समर्पणाचं उत्पादन आहे. पण ते भौतिकतेत मिळूच शकत नाही, कारण भौतिक सुखाला खूप मर्यादा आहेत. त्यातील पहिली मर्यादा म्हणजे भौतिक सुख हे नेहमी संपत असतं. उदाहरणार्थ, एखाद्यानं काही पुण्यकर्म केलं आणि त्याचं फळ म्हणून तो जर काही भौतिक सुख भोगत असेल, तर त्या सुखाचा अनुभव घेऊन झाल्यावर ते पुण्यकर्मही संपलेलं असतं आणि त्याचं फळही. परंतु आपण भगवंतांच्या नाम, गुण, रूप, लीलांचं जसं जसं आस्वादन करत जातो तसा तसा आपल्याला आध्यात्मिक शाश्वत आनंद आणखीन आणखीन मिळत जातो. श्रीमर्यादा म्हणजे भौतिक सुखामध्ये व्यत्ययही येतात. उदाहरणार्थ, मोबाईलवर गेम खेळताना फोनची बॅटरी संपते, किंवा बाहेर जाऊन मित्रांबरोबर जाऊन कॉफी पिण्याची इच्छा झाल्यावर नेमकं त्याच वेळी काहीतरी कारणांमुळे आवडतं कॉफी शॉप बंद असतं, किंवा रोड ट्रिप छान चाललेली असताना अचानक गाडीमध्ये काहीतरी बिघाड येतो इत्यादी. अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या भौतिक सुखात व्यत्यय येत असतात. परंतु भक्तीतील आनंद आपण कोणत्याही स्थितीत घेऊ शकतो. त्याला स्थळ, काळ, परिस्थितीच्या मर्यादा नसतात. उदाहरणार्थ, हरिनाम आपण कोणत्याही ठिकाणी, म्हणजे एखाद्या शांत ठिकाणी बसून किंवा प्रवासामध्येही घेऊ शकतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही आपण हरिनाम घेऊ शकतो. म्हणूनच तर पूर्वीचे लोक त्यांच्या मुलांची नावं भगवंतांच्या नावावरून ठेवत होते, की जेणेकरून कधीही मुखातून हरिनाम उच्चारलं जावं. किंवा आनंदाच्या प्रसंगी, म्हणजे एखाद्याच्या घरी बाळ जन्मला असेल तेव्हा आनंदामध्ये, किंवा एखाद्याच्या घरी कोणाचा मृत्यू जरी झाला असला तरी त्या गेलेल्या आत्म्याच्या चांगल्या गतीसाठीही आपण हरिनाम घेऊ शकतो. म्हणजे काय, तर हरिनाम घेण्यामध्ये कोणत्याही गोष्टी व्यत्यय होऊ शकत नाही. भौतिक सुखाबाबतची तिसरी मर्यादा म्हणजे आपल्याला जेव्हा एखादी भौतिक गोष्ट आवडते तेव्हा आपण अतिरेक करतो, तेव्हा त्याच्यातला गोडवा निघूनही जातो. उदाहरणार्थ, गुलाबजाम खायला आवडणाऱ्या मनुष्याला पहिला गुलाबजाम खाताना जे सुख मिळत असतं तेच सुख 10वा गुलाबजाम खाताना मिळत नाही. म्हणजे काय, तर त्याला त्याचे आवडीचे गुलाबजाम खाण्यातील आनंद कधीतरी संपतो. हे कोणत्याही भौतिक सुखासंबंधित घडतं. भौतिक सुख तात्पुरतं असतं, परंतु आध्यात्मिक सुख हे असीम असतं आणि जितकं आपण ते करत राहतो त्याच्यातला गोडवा आणखी आणखी वाढत राहतो. उदाहरणार्थ, हरिदास ठाकूर, त्यांना नामाचार्य म्हणजे नामाचे आचार्य अशी पदवी मिळाली होती, कारण ते एका दिवसामध्ये 192 माळा हरिनामाचा जप करीत असत, ज्यासाठी त्यांना जवळजवळ 22 तास लागायचे आणि राहिलेल्या 2 तासांमध्ये ते कधीतरी अर्धा तास झोपायचे. त्यांचे प्रातःकालीन विधी करायचे आणि भोजन घ्यायचे. त्यांची ही तपस्या भंग करण्यासाठी त्यांच्या शत्रूनं त्यांच्याकडे एका वेश्येला पाठवलं. पण हरिदास ठाकूर त्याने विचलित झाले नाहीतच, पण त्यांच्या पवित्र नाम जपाच्या श्रवणानं त्या वेश्येचंच हृदय परिवर्तित झालं आणि ती भगवंतांची महान भक्त बनली. कारण तिलाही आत्मसाक्षात्कार झाला, कळून चुकलं की या भौतिक गोष्टींमध्ये नाही, तर भगवंतांच्या भक्तीमध्ये, त्यांच्या नाम जपामध्येच तो उच्च स्वाद आहे, आनंद आहे. असे कितीतरी उदाहरणं आहेत. त्यांना हरिनामाप्रती, भगवंतांच्या सेवेप्रती इतकं आकर्षण निर्माण झाल्यामुळेच ते या मर्यादित भौतिक इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाहीत. त्यामुळे ते स्वतःमध्ये परमानंदाचा अनुभव करीत असतात. त्यांची मती भगवंतांमध्ये स्थित असल्यामुळे ते असीम सुखाची प्राप्ती करतात. म्हणजे त्यांच्या सुखाला काहीही मर्यादा नसते आणि त्यांचं ते सुख सतत वृद्धिंगत होत असतं. म्हणून तोच बुद्धिमान आहे की जो हे जाणतो की आनंद बाहेर नाही, तर आपल्या आतमध्येच आहे आणि तो आनंद आपण भगवत भक्ती करून मिळवू शकतो. आणि जेव्हा तो या निष्कर्षाप्रत पोहोचतो आणि त्या उच्च स्वादाच्या, भक्तिमय स्वादाच्या दिशेने वाटचाल करतो, तेव्हा तो या बाह्य भौतिक जगाबद्दल काहीही चिंता करत बसत नाही, तर भगवान श्रीकृष्णांच्या संपर्कात आनंदी राहतो.
म्हणून येथे भगवंत आपल्यालाही सांगत आहेत की जोपर्यंत आपण बाह्य गोष्टींप्रती आसक्ती ठेवू तोपर्यंत आपण आत्म्याच्या सुखाचा अनुभव कधीही करू शकणार नाही. म्हणून नरोत्तम दास ठाकूर म्हणतात, विषय छाडिया से मोजिया, मुखे बोलो हरिहरी. विषयांना सोडा आणि भगवंतांच्या रसामध्ये मग्न व्हा, भगवंतांचं नाम घ्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि विषय वासना सोडून द्या. अशा प्रकारे भगवंत या श्लोकामध्ये सुखाच्या उच्च स्तराची चर्चा करतात, ज्याची कल्पना भोगी व्यक्ती कधीही करू शकत नाही. कारण भोगी व्यक्ती असा विचार करतो की मी आयफोन वापरतो, मी BMW गाडीतून फिरतो, AC मध्ये राहतो वगैरे वगैरे. परंतु अशा भोगी व्यक्तीला अंदाजच नसतो की अशा क्षणिक सुखाच्या आपल्या कल्पनेच्या पलीकडेही एक शाश्वत असीम सुख अस्तित्वात आहे आणि ते म्हणजे भक्तियोगातील सुख होय. ते असीम सुख आपण या भौतिक जगात राहूनही अनुभवू शकतो, कारण ते भौतिकतेवर अवलंबून नसतं. म्हणून आपले पूर्व आचार्य जसे की भक्ती विनोद ठाकूर, गौर किशोरदास बाबाजी महाराज, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, श्रील प्रभुपाद यांनी आणि त्यांच्या प्रामाणिक शिष्यांनी हा आध्यात्मिक शाश्वत आनंद अनुभवलेला असल्याने तो ते आपल्याला प्रदान करीत आहेत. आणि म्हणून आपण ए म्हणजे असोसिएशन म्हणजे भक्तांचा संघ, बी म्हणजे बुक रीडिंग म्हणजे गीता भागवताचं वाचन श्रवण, सी म्हणजे चांटिंग म्हणजे हरिनाम जप, आणि डी म्हणजे डाएट म्हणजे प्रसादाचं सेवन केलं पाहिजे, आणि मग ई म्हणजे एनलायटनमेंट म्हणजेच आपल्या समोर आध्यात्मिक मार्ग सहजच प्रकाशित होतो आणि आपल्याला उच्च स्तर प्राप्त होतो. अशा प्रकारे जर कोणी सतत भगवान श्रीकृष्णांमध्ये मनाला स्थित करू शकत असेल तर त्या अवस्थेला समाधी अवस्था म्हटलं जातं. ते इतर कोणतेही कार्य करीत असले तरीही ते सतत भगवंतांच्या चिंतनामध्ये स्थित असतात. उदाहरणार्थ शेतात काम करणारा शेतकरी जसे की सावतामाळी त्यांच्या शेतातील कामे करताना किंवा संत गोरा कुंभार त्यांची मडकी बनवण्याच्या कामामध्ये व्यस्त असताना भगवंतांच्या दिव्य लीलांविषयी विचार करत, किंवा जेवण बनवणारी आई तिच्या कृती परमेश्वराला अर्पण करते. जसे की आपण सगळेजण अन्न ग्रहण करण्यापूर्वी भगवंतांना त्याचा नैवेद्य दाखवतो. म्हणजे सांसारिक जबाबदाऱ्या असूनही विविध क्रियाकलापांमध्येही भक्तांचं लक्ष परमेश्वरावर आढळ राहतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची भक्ती सतत उपस्थित राहते. परंतु प्रेक्षक हो, दुर्दैवानं भौतिकवादी मनुष्य मात्र तात्पुरतं भौतिक सुख मिळवण्यासाठी त्याच्या सर्व इंद्रियांना इंद्रिय विषय पुरविण्यामध्येच व्यस्त असतो. उदाहरणार्थ डोळ्यांना हवं ते पाहणं, कानांना वाटेल ते ऐकत राहणं, नाकाला हवा हवासा गंध सतत घेत राहणं, जिभेला हवं ते खाणं, आणि या जगात मनुष्याला सर्वात जास्त बांधून ठेवणारं स्पर्श सुखही. भौतिकवादी लोक ही सर्व सुखे मिळवण्यासाठी वाटेल ते कष्ट घ्यायला तयार असतात. उदाहरणार्थ एखादा मुलगा खूप आळशी असेल, काहीच काम करीत नसेल तर त्याचे आईवडील म्हणतात की याचं लग्न लावून देऊयात, म्हणजे हा जबाबदार बनेल, सुधारेल. आणि खरंच लग्न लावून दिल्यानंतर तो जबाबदार बनतो. कारण त्याला मिळणाऱ्या क्षणिक सुखासाठी, मग मुलांच्या संगोपनासाठी, घर चालविण्यासाठी त्याला पैसे कमवावे लागतात आणि त्यासाठी तो कष्ट करतो आणि भौतिकदृष्ट्या तो जबाबदार बनतो आणि त्यासाठी सतत काम करतच राहतो. परंतु तेच भक्तियोगामध्ये युक्त मनुष्य असीम आनंदाची प्राप्ती करतो. असा कृष्ण भावना युक्त मनुष्य भगवंतांच्या प्रेमामध्ये, सेवेमध्ये त्याच्या सर्व इंद्रियांना संलग्न करीत असतो. त्यामुळे त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते, कारण त्याला भगवत भक्तीतील उच्च स्वाद मिळालेला असतो. असा कृष्ण भावनेचा उच्च स्वाद प्राप्त झालेला मनुष्य, उदाहरणार्थ पंचपक्वानांनी भरलेलं स्वादिष्ट ताट प्राप्त झालेला मनुष्य भौतिक निकृष्ट गोष्टींकडे, उदाहरणार्थ शिळ्या चटणी भाकरीकडे आकर्षित होत नाही. कारण त्याला आतूनच तात्पुरता नाही तर शाश्वत, संपणारा नाही तर पदोपदी वृद्धिंगत होणारा आध्यात्मिक आनंद प्राप्त झालेला असतो. म्हणून मनुष्य कामुकतेची जागा किती प्रमाणात अध्यात्माला देतो हा त्याच्या यशाचा मापदंड होतो. आणि मग त्याला भक्तिमय सेवेमध्ये उच्च स्वाद मिळतो की ज्याचा प्रत्येकानं हवा तितका आस्वाद घ्यावा. आपण सुद्धा तो उच्च स्वाद मिळवण्याची लालसा आपल्यामध्ये उत्पन्न केली पाहिजे आणि त्या लालसेला पूर्ण करण्यासाठीच आपण रोज भक्तिमय सेवा केली पाहिजे. काही लोकांना हे पटतं, ते भक्ती मार्गावर चालतातही.
पण काही भौतिक मायेद्वारे पछाडलेले लोक असा विचार करतात की आपण भक्ती करून आंतरिक आनंदही प्राप्त करूयात आणि भौतिक जगाचाही भोग घेऊयात की. परंतु असं होऊ शकत नाही. म्हणजे आपण भौतिक जगातील भौतिक विषयांमध्ये रत असतानाही आपण 16 माळा जप करीत असताना आपल्या त्या जपांमध्ये पूर्ण लक्ष लागेल अशी अपेक्षा करणं चुकीचंच आहे ना. कारण 2 नावांवर पाय ठेवणारा मनुष्य शेवटी पाण्यात पडतोच आणि शेवटी त्याला काहीच साध्य होत नाही. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आत्मसाक्षात्कारी भक्तांच्या संगतीतच राहून त्यांच्याकडूनच भगवंतांबद्दल श्रवण केलं पाहिजे आणि भौतिक कर्मफळाच्या चिंतेमध्ये न राहता कोणत्याही स्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनामध्येच त्यांच्या भक्तीमध्येच मग्न राहून येथे या भौतिक जगात राहूनही समाधिस्थ झालं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. आपल्या तथाकथित सर्वात मोठ्या भौतिक इच्छा पूर्ण करणं हा आनंदाचा मार्ग नाही हे समजून घेऊयात आणि सर्वात खोल आंतरिक आत्म्याला संतुष्टी देणाऱ्या इच्छा पूर्ण करणं हा असीम सुखाचा आनंदाचा खरा मार्ग आहे हे जाणून भक्ती मार्गावर टिकून राहूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.